पागल पागल है थोडे बादल। भाऊ अरे खाऊन घ्या ना 2 दाबेली। जय हिंद मित्रांनो, मी चेजी द ब्लॉगर नवीन ब्लॉग घेऊन येत आहे। आणि आता आम्ही आज ब्लॉग बनवायचा असं विषय झाला आहे का आता आम्ही चाललो आहे साडी घ्यायला साडीच्या दुकानात आणि दर्शन पण करायला मुक्तिधामला। तर आता ही माझी बहीण आहे दीपा, ऐकर दीपा, ही माझी बहीण आहे। तर आम्ही सगळे मिळून आता चाललो आहे। माझ्या बहिणीच्या सासूचं वर्ष श्राद्ध आहे। किती तारखेला दाडू? 14 तारखेला। 14 तारखेला। तर आम्ही चाललो आहे आता त्या 14 तारखेच्या कार्यक्रमासाठी। आम्हाला काही साड्या घ्यायच्या आहे तर त्यासाठी आम्ही आलो आहे आता नाशिकला। नाशिक रोडला आलो आहे आम्ही। नाशिक रोडला मुक्तिधामजवळ एक साड्याचं दुकान आहे, तिथं जाणार आहे आम्ही। तर चला बघूया। हा काय म्हणतो? हा ए भाऊ इकडे येत ना बघा। आत्ताशी आलाय तो, आम्ही थोडंसं संघ आलोय भाऊच्या। तर आता बघू, आता तो तिकडं साईडला गेला आहे। आता थांबा, आता तिकडं बोलवतोय तो आम्हाला। हा भाऊ आला बघ, हे भाऊ आलेले आमचे। भाऊ आलाय आता। चल भाऊ कुठे जायचंय? श्लोक आहे नाना। वाईफचं आगमन झालंय सिमरन ताईचं दुकानामध्ये। मोहिनी साडीमध्ये, मोहिनी साडी आहे दुकानाचं नाव बघा। यांच्या ऑफर चालू आहे। नाशिक रोड मोहिनी साडीज, मुक्तिधाम मंदिर समोर। मुक्तिधाम मंदिर समोरच यांचं साडीचं दुकान आहे। एकदा या बघा, खात्री करा मगच खरेदी करा। बघा यांचं टॅगलाईन यांच्या मोहिनी साडीजची। बघा आता साड्यांची डील करताय लोक। ये कोण आहे? मॅनेजर आहे, सेठ आहे। हां सेठ खुद ही साडी विक्री करताय। सॉरी ये सेठ नव्हते, ते उभे होते। हे ओरिजिनल सेठ आहे दुकानाचे। दुकानासमोर बघा, हा दुकानासमोर एक शोरमावाला आहे, छोटासा शोरमावाला बघा। हा मुक्तिधाम आहे बघा। शोरमा खातोय हा मित्र। कसा आहे ना शोरमा मित्र? चांगला आहे ना? मस्त आहे बघा ना, एकदम मस्त व्ह्यू आहे एकदम। आमचे नाशिक पण काय कमी नाही आहे भाऊ। हे बघा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आमच्याकडे पण आहे। ही दर्गा आहे सॉरी मोठी दर्गा आहे इथे नाशिक रोडची। छोटासा परफ्यूम मला वा, वेगवेगळे परफ्यूम्स बनवतो। आता जस्ट दुकानात बसतोय गाईस। बघा एवढ्या साड्या घेतल्या यांनी, एवढ्या साड्या 14 साड्या घेतल्या जवळ। 14 साड्या गेल्या। एक साडी घेऊन राहिली, त्यांचं बघणं त्यांचं घेणं चालूच आहे। तुला आवडली का दाडू? घेऊन द्या, येच द्या, घे। हां वा म्हणजे बघा आता डायरेक्ट मागवाली साडी घ्यायची। तिला मी बोललो ती घे, तर तिने ती घेतली नाही। आता मला म्हणते मागवाली साडी घ्यायची। बघू आता किती रुपयाचं साडी घ्यावं लागतं बघू। कारण की कसं असतं दुःखाच्या कार्यक्रमामध्ये वर्षश्राद्धमध्ये बहिणीला पण एक साडी घ्यावं लागते। तर आजींना कपड्यान बहिणीला साडी। तर आता घेणं तर आहेच मला। बघू आता किती रुपयाची साडी घेते, किती रुपयाचं मला बिल तयार होतं बघू आता। चला बघा आता ही चूज केली त्यांनी, ही आवडली तिला। ही आवडली माझ्या बहिणीला, आता हीच चूज केली। चला आता ही डन मारू। जास्त महाग नाही आहे, थोडीशी आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही। ही डन केली तिची खरेदी झाली आहे। मला माझी साडी 750 रुपयाला द्यावं लागते। कार्यक्रमाची तिची साडी घेतली आहे, जी साडी मला माझ्या बहिणीला द्यावं लागली ती मला 750 रुपयाला पडली। आता काय कार्यक्रमात घेऊन देणंच आहे। रीतिरिवाज पाळणं गरजेचं आहे।
तर आता जो साडी घेतली म्हणजे 750 रुपयाची घेतली. आम्ही साड्या घेतल्या तिने दुकान बंद केलं. आता मुक्तीधामला चाललो ना. आता मुक्तीधामला, आता पुढचा टूर मुक्तीधामचा आहे. हां चला आता आमचे काका गाडी तिकडे लावते. आता इडून पायी मुक्तीधामला जाणार आहे आम्ही. गाड्या इकडे लावून दिल्या म्हणजे बरं राहतं. आता तिकडून पायी मुक्तीधामला जाणार आहे आम्ही. इडच मुक्तीधाम आहे. चला हॅलो आता आम्ही चाललोय मुक्तीधामला. वरतून पाऊस येऊ राहिला आणि खालून आम्ही वल्ल राहिलो. सगळे पायीचे. दातच चमकता अंधारामध्ये, फक्त तोंड का दातच चमकता अंधारात. ते तर तुमचे चमकू राहिले दात. आपण हे बघा मुक्तीधाम. मुक्तीधाम ओ माय गॉड, वॉटर ट्रेजेडी. मंदिरच बंद आहे. देवा हे बघा मुक्तीधाम मंदिर आहे. पण आमचा मुक्तीधाम मंदिर आहे. आणि बघा मंदिर इकडे प्रभूंनी मंदिरचं गेट बंद झालं आहे आणि जास्त वेळ झाल्यामुळे मंदिर बंद झालं आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. पुढच्या वेळी आपण या ब्लॉगमध्ये नक्की या मंदिराला आपण एक ब्लॉग या मंदिरात विषयी बनवू 100%. देवस्थान पवित्र देवस्थान, लोक लांबून दर्शन करायला येतात. लांबून टुरिस्ट दर्शन करायला मंदिराला. आता नेमके आपलं नशीब खराब आहे का मंदिर बंद आहे. तर काय बात नाही, आपण या मंदिराला नक्की कवर करू. पुढच्या व्लॉग्समध्ये नक्की या मंदिराला आपण कवर करू 100%. हा आपला वादा आहे. तुम्हाला सिंगर बनायचं आहे. मला नाही यज्ञेश गाणं बोल. पागल पागल है थोडे बादल बादल है दोनों के बरसे भिल गया जरा. आता प्लॅनमध्ये असं आहे का आता काय खायचा प्लॅन आहे आमचा. आमची दिदी आहे ना, दिदी तिला घरचं नाही बाहेरचंच लागतं खायला. दिदी इकडे त्या आमच्या दिदीला आहे ना, नाहीच तर बाहेरचं लागतं खायला. बघा हिने लिपस्टिक काय खतरनाक लावली. दिदी लिपस्टिक दाखव. काहीच आता आम्ही दाबेली खायच्या मूडमध्ये आहे. तर तुम्हाला ही लाईन दाखवतो किती मोठी लाईन आहे खायची. खाऊ गल्ली म्हणता इकडे, नाशिकची छोटी खाऊ गल्ली. किती मोठी खाऊ गल्ली, तिथपर्यंत पसरेली खाऊ गल्ली दाखवतो तुम्हाला. बघा तिथपर्यंत किती मोठी खाऊ गल्ली. याला कधी कोणत्या दिवशी एक्सप्लोर करू पूर्ण स्टॉलला. आता पुरतं एवढंच बघा. हे समोर पण काय दुकान आहे मुक्तीधामला खेटून, आणि हे मंदिर आहे प्रभूंचं. तुम्ही नक्की इथं भेट द्या. हे एक नंबर स्पॉट आहे फिरण्यासाठी. भरपूर लोक बाहेरून येतात फिरायला इथं. आणि बघा हे हॉटेल रसोई आहे. इथं पण जेवण चांगलं भेटतं. व्हेज आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. आणि आमची दाबेलीचं दुकान. इथं आता आम्हाला दाबेली खायची. दुकान भाऊ दाबेली बनवा आम्हाला. साधी करा 20ला बटरवाले 8. भाऊ अरे खाऊन घ्या ना 2 दाबेली. नाही वहिनी खाणार आहे 2 दाबेली. वहिनी तुम्ही खा. आता नेमकी 8 दाबेलीचा ऑर्डर होता. आता फक्त 7 भेटणार, कारण की एक ती छोटी पोर खाणार नाही. तिला आईस्क्रीम खायची. आईस्क्रीम करत राहते बघा. तिला आईस्क्रीम खायची. तायडू जास्त थंड आईस्क्रीम घेऊ नको तू. छोटीशी आईस्क्रीम आहे तुला कपमध्ये. थंडीचे दिवस आहे, रिकामं तब्येत खराब होईल त्याची. हे बघा आईस्क्रीमचं दुकान छोटंसं. इथं आईस्क्रीम आहे, छोटंसं आईस्क्रीमवाला. हो एक कप द्या छोटासा. छोटा कप मध्ये द्या. हा ते ऐकणार. फोनमध्ये या. कितीला ही आईस्क्रीम काका? काय रे हे बघा कोण आईस्क्रीम कशी आहे दाबेली? तिखट आहे का? हो तिखट आहे काका दाबेली. दाबेली किती मस्त आहे. कोणाला पण लागली. ती दाबेली कशी आहे? चांगली. दिदीला सगळं चांगलं वाटतं. बाहेरचं तिला घरचं नका तू, बाहेरचं त्या खायचं. माझी बहीण आहे, पाणीपुरी खातो आहे आम्ही. जस्ट पानीपुरी खाला आलो. किसका बना रहा भाई ये? अच्छा दूसरे का बना रहा है क्या? ओके गाड्या काढायला आता आम्ही घरी निघू राहिलो. वरून पाऊस चालू आहे आणि खाली आम्ही ओल्ले होऊ राहिलो फुल. आता हे गाडी काढू राहिले. बाकीचे मी ते गेलेले आहे बाहेर पुढं. हे आम्ही यांच्या गाडीवर
काका सध्या गाडीत काढून राहिले. ओढू का माग? जस्ट आताच घरी आलोय. सगळं भिजलं आहे. बघा 6 पॅक आहे. ब्रुसली काका ब्रुसली वल्ला बॉडी से मेरा सन्नी दे बॉडी से. हे बघा सगळे भिजले आम्ही. जस्ट आता आलोय घरी. हे बघा खारी बिस्किट मसाले जेवण बनवायचा प्रोसेस चालू आहे आता बघा सगळ्यांचा. तशी जेवण बनवून मग आम्ही खाऊ. चला हा ब्लॉग इथं संपू. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच अगर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर नक्की आमच्या पेजला फॉलो करा. इंस्टाग्रामला माझा खाली ID मेन्शन करतो चेझी द ब्लॉगर करून. इंस्टाला ID पण मी ओपन करेल आहे. तर आजपासूनच मी कालच तो ID ओपन केला आहे. तर आजपासून त्या IDला अगर तुम्हाला अजून अपडेट्स घ्यायचे आमचे चॅनलचे तर तुम्ही त्या IDला फॉलो करू शकता. इंस्टावर माझा ID आहे मग खाली मी मेन्शन करेल. त्या IDवर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. चला तर आता जय हिंद, धन्यवाद.